काय दिलंय बघा. इन अन ऑसिलेटिंग एलसी सर्किट मॅक्झिमम चार्ज ऑन कॅपॅसिटर इज क्यू. बरोबर. when energy stored is equally between electric and magnetic field. ही लाईन फार महत्वाची आहे. इक्वली एनर्जी इक्वली स्टोअर झाले. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ चार्ज ऑन कॅपॅसिटर क्यू विचारलंय. म्हणजे ऑप्शन काय आहे, इन टर्म ऑफ कॅपिटल क्यू आहे. बरोबर आहे. मग पहिली केस काय, फुल्ली चार्ज कॅपॅसिटर. माझ्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. Thus when maximum energy, तर ज्यावेळी चार्ज मॅक्झिमम असेल त्यावेळी एनर्जी मॅक्झिमम असणार. मग कॅपॅसिटरची एनर्जी मॅक्झिमम फॉर्म्युला काय येईल, इन टर्म ऑफ चार्ज. कॅपॅसिटरचा मॅक्झिमम एनर्जी इन टर्म ऑफ चार्ज हाफ. अरे सगळे फॉर्म्युले माहित पाहिजेत. क्यू स्क्वेअर बाय ही इनिशियल एनर्जी आहे. बरोबर. ही कॅपॅसिटी पहिली एनर्जी झाली, ई म्हणलो याला मी. ओके. आता काय झालं या प्रॉब्लेम, एनर्जी स्टोर्ड इक्वली म्हणजे काय झाली. आता ही एनर्जी 100 आहे ना, ती नंतर इंडक्टर पर्यंत कॅपॅसिटर येते. आता ह्यामध्ये काय दिलंय, इक्वली बिटवीन इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक. ह्याचा अर्थ काय, एनर्जी ही 100, आता हीच एनर्जी एल कडे जाते 100%, त्यावेळी ती इवेल होते Li². इक्वली झाली म्हणजे काय आली, ह्यातली 50 इकडे गेली. बरोबर आहे. म्हणजे एनर्जी स्टोर्ड इक्वली म्हणजे आता कॅपॅसिटर मध्ये आणि इंडक्टर मध्ये एनर्जी काय येणार, E/2 E/2. इज इट राईट. म्हणजे कॅपॅसिटर मधली हाफ एनर्जी कुठे गेली, इंडक्टर मध्ये गेली. राईट. आणि त्यावेळी त्यांनी चार्ज विचारला. ओके. म्हणजे E1 इज E/2 आणि व्हॅल्यू ऑफ चार्ज विचारला. मग E1 ची व्हॅल्यू काय असणार, चार्ज त्यावेळेचा Q² अपॉन 2C. हे काय आलं, ज्यावेळी 50% एनर्जी इंडक्टरकडे गेली त्यावेळी कॅपॅसिटरची एनर्जी किती आहे, E/2. बट ती एनर्जी इन टर्म ऑफ स्मॉल क्यू विचारलंय बघा. बरं विचारलंय ना. मग स्मॉल क्यू काय येणार, Q²/2C. त्यावेळीची एनर्जीचा फॉर्म्युला तो किती आहे, हाफ ई. बट ई किती आहे, बिकॉज आपल्याला ऑप्शन काय, इन टर्म ऑफ क्यू पाहिजे ना. ई ची व्हॅल्यू काय, ई ची व्हॅल्यू काय, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की समजला याचा अर्थ नव्हे. ई ची व्हॅल्यू आहे Q²/2C. व्हेरी इम्पॉर्टंट. 2C गेट कॅन्सल. त्यामुळं Q² काय आलं, कॅपिटल Q². मग क्यू किती आलं, Q/√. इज ऑप्शन. हे कळालं कसं काय ना. ह्यामधलं अंडरस्टँडिंग पार्ट कुठला आहे, हा पार्ट आहे. हा पार्ट तुम्हाला कळायला पाहिजे की एनर्जी इज स्टोर्ड इक्वली म्हणजे काय, पण 50-50 झाली एनर्जी. 100 मधली 50-50 म्हणजे हाफ ना. हाफ कॅपॅसिटर जवळ, हाफ इंडक्टर जवळ. E1 इज E/2. हे रिलेशन तुम्हाला लक्षात आलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. फक्त व्हॅल्यू पुट केली मी. ई ची व्हॅल्यू काय, फुल Q², हाफ स्मॉल क्यू. इज इट क्लिअर. प्रॉब्लेम कळाल सगळ्यांना, एव्हरीवन.
ओके. नंबर 14. नंबर 14 प्रॉब्लेम बघा त्यानंतर. कळालं सगळ्यांना प्रॉब्लेम हा?